पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा कहर काल रात्री देखील सुरू होता, कारण गेल्या 24 तासात तब्बल एकट्या डहाणू भागामध्ये 456 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। तर पालघरमध्ये 315 मिलीमीटर पावसाचा आकडा नोंदवला गेलेला आहे। बोईसरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून तब्बल 344 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर वसईमध्ये 85 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। डहाणू, पालघर, बोईसर या भागांमध्ये प्रचंड असा पाऊस झालेला आहे। आभाळ फाटले की काय असाच प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। प्रभाकर कुडाळकर आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। प्रभाकर, काय परिस्थिती आहे पालघर, डहाणू, बोईसरमध्ये? प्राजक्ता, सध्या तरी सकाळपासून जो पाऊस आहे हा थांबलेला आहे पूर्णपणे। मात्र जी आकडेवारी बघितलं 24 तासामध्ये तर खरोखरच आभाळ फाटलेलं होतं डहाणू परिसरामध्ये, पालघर परिसरामध्ये, कारण की काल अक्षरशः रस्त्यावर पाणी गुडघाभर होतं आणि गुडघाभर पाण्यातून लोकांना जावं लागत होतं। घराघरात पाणी शिरलेलं, त्यामुळे पूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं। जी आकडेवारी बघितलं तर तिथं धक्कादायक आहे, कारण की डहाणूमध्ये 456 मिलीमीटर आहे, पालघरमध्ये 315 मिलीमीटर आहे, बोईसरमध्ये 344 आहे, तर वसईमध्येही 85 आहे मिलीमीटर पावसाची नोंद। सगळ्यात म्हणजे महत्वाचं म्हणजे की जो धरण क्षेत्र आहे तिथे चांगला पाऊस पडलेला आहे, त्यामुळे एक चांगली जरी बातमी आहे पालघर आणि मुंबईवासियांना, कारण की वसई विरारला जो सूर्या जिथून पाणी पुरवठा होतो धामी धरण आहे ते 85 मिलीमीटर तिथे पाऊस पडलेला आहे। त्यामुळे काल जे आहे एक गेट ओपन करण्यात आलेला सूर्या नदीमध्ये, त्याचप्रमाणे जे तानसा, वैतरणा आणि मध्य वैतरणा धरण होतं हेही ओसंडून वाहत होतं। वसई विरारला जो आमचा पाणी पुरवठा करणारा सूर्या धरणाची क्षमता जी आहे एकूण 280 दशलक्ष घनमीटर ही आहे आणि त्यामुळे ते 90% जे धरण आहे ते भरलेलं। आज सकाळपासून तर पाहता तर पाणी जरा ओसरण्याचं हे एक चिन्ह आहे, कारण की पाऊस थांबलेला आहे। प्राजक्ता, प्रभाकर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। पालघर, बोईसर, डहाणूमधली ही दृश्य आपण पाहू शकतोय। मुंबईमध्ये कोसळधार सुरू असताना या परिसरामध्ये आभाळ फाटल्यासदृश्य पाऊस झालेला आहे। मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे आणि सकाळची ही दृश्य आपण पाहू शकतोय। पोलिसांची व्हॅन देखील या पाण्यात अडकलेली आहे। दुसरीकडे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी निघालेले असताना त्यांना गुडघाभर पाण्यातून रस्ता काढावा लागतोय, मार्ग काढावा लागतोय। त्यामुळे त्या सगळ्या संदर्भात प्रशासनाने काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे। रस्त्यावरती असं पाणी कधीपर्यंत साचत राहणार हा खरं तर नागरिकांचा प्रश्न आहे। गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या पावसाची आकडेवारी जर पाहिली तर हदरून जायला होईल। डहाणू भागामध्ये तब्बल 456 मिलीमीटर पाऊस झालाय, पालघरमध्ये 315 मिलीमीटर पाऊस झालेला आहे, तर बोईसरमध्ये देखील पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। 344 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, उतारावरती असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांची रात्र देखील या पावसाने खराब केल्याचं चित्र पाहायला मिळतंय।